अरे वा, लईच मेहनत केलेली दिसायली की गोदाक्कांनी. समद्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय. आणि आमच्या आवडीचं काय? वहिनी साहेब, तुमच्या आवडी निवडी बघत बसले तर समद घर झोपून जाईल. म्हणजे माझं समधीकडे ध्यान असतंय. होय की, तुमचं जरा जादाच ध्यान असतंय बघा गोदाक्का. मालकीनच आहे ना व तुम्ही या घरचं. मला माझी पायरी ठाव आहे. आज जर काही येडं वाकडं झालं असतं तर मी माझी पायरी वलांडली असती. उग कोड्यात बोलू नकासा बघा. समजल असं बोला बरं. काय तर रानाच्या दुधात काय मिसळलं तुम्ही? काय मिसळलं होतं? ते हा ड्रायफ्रुट्स, ताकद वाढावी म्हणून. तरीच मला लई ताकद आली बघा. गोदक्का, लवकर जेवायला काय की लई भुका लागले. तुझा हातपाय धुवून घे, तोवर मी जेवायला वाढते. होय, आलेच. हा हा या. वहिनी साहेब, रानाच्या दुधात तुम्ही काय मिसळला होतासा हे आलंय माझ्या ध्यानात. जायफळ घालून माझ्या पोराला हरवायला निघाला होतासा. गोदाक्का, उग भलत सलत काय तर बोलू नका बघा. तुमच्या समद्या उचापत्या मला आणि अंजलीला चांगलं ठाव आहे. घर एक राव म्हणून आम्ही काय बोलत नाही. पण आता तुमचं लई झालं. इथनं पुढं तुम्ही माझ्या रानाच्या आणि अंजलीच्या वाटेला गेलासा तर ही गोदाक्का गप्प बसणार नाही. तुम्ही रानाच्या दुधात जायफळ मिसळलासा तर मी तुमच्या जेवणात काय मिसळीन हे तुम्हाला कळणार बी नाही. वरती येळ तुमच्यावर येणार नाही. तुम्ही काय धमकी द्यायला काय आमासनी? तुम्हाला जे समजायचंय ते समजा आणि हितनं पुढे जरा शाण्यासारखं वागा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. कोयत्यानं चोराचा हात तोडणारी ही गोदाक्का आहे. माझी परीक्षा बघू नका. तुम्ही जेवण वाढा बरं गोदाक्का. बघू की कोण कुणाची परीक्षा घेते ते. या म्हातारीचं खरंच काय सांगता येत नाही बाई. आजवरच समद उठ्ट काड्या माग पुढं बघणार नाही ही. खरंच खरंच काय घातलं बितलं खाण्यात तर. ताईसाब, ओ ताईसाब, आवो आवो ताईसाब थांबा की. कशाला आली ग चंदे? आवो असं काय झालंय तुम्हासनी? असं तडकाफडकी कुठे चाललंय माहेरला? आवो मागच्या टायमाला तुम्हासनी आणलं होतं, आता या टायमाला कोण येणार आहे तुम्हासनी न्यायला? नाही ग बाई, आता एक मिनिट बी थांबणार नाही आम्ही या घरात. या घरात आमच्या जीवाला लई मोठा धोका आहे बघ. आवो कसला धोका? ती म्हातारी कधी झोपेत गळ्यावरनं कोयता फिरवल काय सांगता यायचं नाही. खार खाऊ नये आमच्यावर एकतर. मगाशी बघितलंच नव, आमच्या जेवणात ईश घालणार असं म्हणाली होती. नाही आम्ही जातो. आणि ते तुम्हासनी खरं वाटलं? चंदे, तू तिच्या डोळ्यात आग बघितल्या नाहीस म्हणून तू असं म्हणायलास. तिच्या दुखऱ्या नसावर घाव घातलाय आपण. आता हितनं गेलेलंच बरं. आवो ताईसाब, पण या घरावरची तुमची मालकी सर सलामत तो पगडी 50. आम्ही जातो हितनं, पण तू हितच थांब. जरा नीट ध्यान दे घरावर. समजा एकदा का शांत झालं की पुढचं पुढं बघू काय ते. आणि माझ्या जेवणात काय घातलं बितलं तर? नाही ग बाई, ती म्हातारी देवाधर्माची आहे, तुला काय नाही करणार. हा आवो पर ते साहेबासनी रानातसनी सांगून तर जावा. अगं काय खुळ्या डोसक्याची असतं काय? राणा भाऊजीत रामासनी जाऊच देणार नाहीत. आता कोण नाही तवर सटकलेलं बरं. आवो ताईसाब, पण मी घरात काय सांगू? अगं काय बी सांग. म्हणाव म्हणाव आमच्या पप्पांना लई बरं नाही, म्हणाव डेंग्यू झालाय. आवो आवो ताईसाब, आवो ताईसाब.
आज या म्हातारी पायी तिन्ही सांजाला आमासनी या घरातनं सटकायला लागतंय. पण आम्ही परत येणार ते त्या म्हातारीला कायमचं घरातनं बाहेर काढायला. या मोडक्याची आणि त्या मास्तरडीची लव्ह स्टोरी उधळायला. या घराची थोरली सुनबाई कोण आहे हे दावायला. सापाच्या शेपटीवर पाय ठेवलाय काय? सोडणार नाही. अरे पण अशा अचानक कशी गेल्या सुनबाई? घरात सांगा बिंगायची पद्धत असती का नाही? घर आहे का धर्मशाळा? नाही, ते त्यांच्या पप्पासनी डेंगू झालाय. डेंगू त्यांच्या पप्पांची तब्येत काय बरी नाही. सांगा सवराय काय टाइम नाही मिळाला म्हणून मला म्हटलं तू सांग. जाऊ दे आबा, तिचं काय एवढं, येईल काही दिवसात. आबा जिकडं जाईल तिकडं राहणार त्याच्या कुस्तीचं कौतुक आहे बघा. अरे लय मोठी परीक्षा पास झालाय आपला वाघ. अरे समधी मोठी मोठी मान समाजाजवळ येत होती आणि प्रत्येक जण कौतुक करताना दमत नव्हता माहिती का? तुम्ही दमला असशीला कौतुक ऐकून ऐकून. अरे पोराचं कौतुक ऐकून बाप दमतो होय कधी? हा. जरी तुम्ही दमला असता तरी गोदाकाच्या आजचं गाऊन तुमचा कंटाळा निघून गेला असता बघा. गोदाका आज 1 नंबर जेवण केलंस बघ तू. अरे तू एवढं मैदान मारून आलायस म्हणल्यावर करायला ना ग. अंजली, अरे अरे? इंकरराव, आई बाबा या इंकरराव या. थोडा उशीर झाला. अहो तुमचंच घर रे, उशीर कसला? नाही, आजपर्यंत अंजलीचा वाढदिवस आम्ही कधीच चुकवलेला नाही. पण आज वज्र केसरीची गडबड होती ना, त्यामुळे थोडा वेळ झाला. बोंबला आपण वहिनीचा वाढदिवस कसा विसरलो? काय मर्दा राहणादा, ज्यांच्यामुळे जिंकलास त्यांचाच वाढदिवस विसरलास वे. अरे नाही, यांच्या लक्षात होतं. रात्री यांनी मला विश केलं आणि गिफ्टही दिलं. कधी? काल रातच्याला 12 वाजता. असाईच वय चोरायचं बघा तू गबी. अरे नाही, ते म्हणजे मी नाही तसं नाही, पण असू द्या असू द्या. आता सगळ्यांबरोबर वाढदिवस साजरा केला तर चालेल ना? आज डबल सेलिब्रेशनचा दिवस आहे. आज वहिनींचा वाढदिवस एकदम झाक झाला पाहिजे बघ. आत्ताच्या आत्ता उद्याला फोन करतो आणि सगळ्या फटाक्याच्या माळा बोलून घेतो. अरे गप्की, समजा गावाला उठवतो का आता? मग काय होतंय? भाऊजी आपण घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करूया. ठीक आहे, तुम्ही म्हणशील तसं. चला केक मांडायला घेऊया. हे परत न करूया. आधी आपण आपल्या पद्धतीनं ववाळूया. हा हो हो, मी आले तयारी करू. ते नव वहिनी कुठे आहेत? त्यासनी बोलवा की. ते माहेरला गेलेत. कधी? अहो आता मगाशीच. त्यांच्या पप्पासनी डेंगू झालाय. डेंगू. अरे मग त्यांच्या सोबत कोण गेलं का नाही? अरे जाऊ दे, एकटी गेले तर तू कशाला काळजी करतोय? राहणार ते नंतर न बघू. वहिनीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करू. चल चला चला चला. नमस्कार करते.
असं असं. वहिनी केक कापा. होय. हो हो आधी फुंकर तर मारा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तर आज या ठिकाणी राणादाच्या इजियाचं आणि वहिनींच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालेलं आहे. तर आता दोघांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त करावं. राणादा तुझ्यापासून सुरू करूया. मी हा तूच की. अरे पर ते मी मला आज लई भारी वाटते. एवढंच. अरे मला कुठे जाता बोलता येते. अंजली बाई मला आज खूप आनंद झाला. मी खूप आनंदात आहे आणि आपण सगळ्यांनी असं आनंदात राहण्यासाठी कायम एकत्र राहायला हवं. वे राहूया की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून राहूया. आज फोटो काढायचा दिवस आहे. तर राणादाच्या लाडक्या वहिनी साहेब नसल्या म्हणून काय झालं, त्यांची पाठ राखी नाही की. या की फोटो काढून द्या. ठीक आहे इकडे इकडे दाबा. चला ये चांगला काढा काय. हा लई दमलोय बघा. हो 2 दिवस खूपच मेहनत झाली. अहो मेहनतीचं काय नाही. ती लागेल तेवढी करेन मी. पण ते माणसांच्या गरड्यात कसं तरी होतंय मला. आणि सगळ्यांनाच तुमच्याशी बोलायचंय. तेच तर समद्यासनी माझं लई कौतुक वाटायला लागलंय बघा. सारखं कोण ना कोण भेटायला येते मला. येणारच. वज्र केसरीचा मान जिंकलाय तुम्ही, मग कौतुक तर होणारच. वय पण लई दमलोय बघा. फार अंग तुटून गेले. 2 दिवसाच्या कुस्तीने लई काम काढलं माझं. मग आता जरा आराम कर. अहो तेच करणार आहे. 2 दिवस कायच करणार नाही मी. ना कुठं जाणार आहे ना कुठं येणार आहे. फक्त आराम. ते नव वहिनींचा काय फोन नाही. नाही म्हणजे त्यांच्या पप्पांची तब्येत बरी असेल ना. हो काही सिरियस असतं तर तसं कळवलं असतं त्यांनी. होय पण आपलं कर्तव्य म्हणून आपण फोन करायला पाहिजे. आता खूप रात्र झाली ना आणि तुम्ही दमलात. आपण उद्या सकाळी फोन करू. चालतंय पण उद्या सकाळच्याला पहिलं काम हे करू. चालेल. तुम्ही बी लय दमला असला ना. तुमच्या इतकी नाही. हा आणि तुम्ही दमलात तर सांगणार आहे तोय का? मी काय तुम्हाला लाजते का? होय लाजता की तुम्ही. कधी? अहो किती या लाजलायत आठवा की. तुम्ही सांगा. नाही आठवा तुम्हीच. सांगा ना तुम्ही.
नाही तुम्ही आठवा आधी, तुम्हाला नाही आठवलं की सांग तुम्ही. बर. हा पण मी नाही. हो, हे काय करताय? अहो अंग मोडून आला म्हणालात ना. नाही नको, कशाला? अजिबात नाही म्हणायचं नाहीये. लावू द्या मला ते. अहो नाही नको, राहू द्या. लावू द्या. तुमचा वाढदिवस आहे ना व, वाढदिवसाच्या दिवशी असं बरं दिसते वे. का? अहो त्याचं काय, त्याचा वाढदिवस असतोय ना व, त्याचे समजांनी लाड करायचे असतात, असं कामाला लावायचं नसते. ते तुम्ही द्या इकडे. असं काही नसतं. आणि हे काय काम आहे का? मग काय आहे? प्रेम म्हणा हवं तर. तुमच्या भाषेत मी तुमचे लाड करते असं समजा. मग उलट मला तुमची लाड करायला पाहिजे. तुमचा वाढदिवस आहे ना व, द्या इकडे. अहो असं काही नसतं. आणि आता माझा वाढदिवस संपला बघा गड्या, 12 वाजून गेलेत. होय काय? हो. आता झोपा तुम्ही गपचूप. नाही नको, ते सोडा तुम्ही. झोपा. अहो पण झोपा म्हणते ना. होय, खरंच 2 दिवस आराम करणार आहे मी. मग फक्त तालीम आणि शेत. पूर्ण आराम करा आता. नाही, काही दिवस तालमीत जायला नको, तिकडे लई गर्दी असणार. आपलं शेत बरं आहे. वज्र केसरीचं वार कमी झालं की जातो तालमीत. तर बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. काही दिवस बाहेरच्या माणसात जाय. ओ राणादा, राणादा, ओ राणादा, राणादा, उठा की लवकर. अहो समधी वाट बघायला लागल्यात तुमची. झाली की काल कुस्ती, आता कशाला समधी आलेत. आणि आज काय मी कुस्ती बिस्ती खेळणार नाही. अहो राणादा, अहो राणादा, पहिलवान बिलवान काय नाही. 3 न्यूजवाले आल्यात बघा. उठा की लवकर. नाही. अहो नाही का नाही. अहो राणादा उठा लवकर. अहो राणादा, अहो कॅमेरावाले बी आल्यात. उठा लवकर. कॅमेरा? होय. अहो राणादा, समध्या पेपरची पत्रकार आणि न्यूजवाले बी आल्यात. समध्यानं तुम्हाला भेटायचं बघा. चला की लवकर. कशाला? अहो राणादा, त्यासनी तुमच्यासोबत बोलायचंय. आणि राणादा, अहो तुम्हाला ती टीव्हीवर बी दाखवणार आहेत. अजिबात नाही. त्यासनी बाहेरची बाहेर घालून दे. हो कसं घालू? आबाखाली त्यांच्याशी बोलायला लागल्यात आणि वहिनी बी चापानी करायला लागल्यात. मला बोलवाय धाडलं मी आलोय. चला की लवकर राणादा. मी काय बोलणार त्यांच्या संकट? आणि काय बोलत असते त्यासनी? हे काय मला माहित नाही. समधी तुमची खाली वाट बघायला लागल्यात. चला लवकर.
मी जातो पुढं. आता ही कसली नवी बिला मागे लागली, काय बोलायचं?